चला सुरुवात करूया आजच्या सेशनला. काल आपण काय काय शिकलो सांगा. ओके, आणखी कोण सांगेल? वैदई तुम्ही सांगा. प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग. ओके, आणखी? यश बेहनिया. हा, आणखी? साक्षी सांगा. काय काय शिकलो आपण काल? या ना सर, या म्हटलं. हा या, सांगा, बोला. काल तुम्ही व्हिडिओ जर मेडिटेशन केलं का आज पाण्यासोबत? कोणी कोणी केलं? यस, करायचा, चांगला आहे ते आपल्यासाठी. काल आपण व्हिडिओ घेतला प्रत्येकाचा क्वेश्चन पेपरचा. मग मी तो व्हिडिओ म्हणजे लिंक त्याची तुम्हाला प्रोव्हाइड केली, तुम्ही बघितली का? म्हणजे तुम्हाला डाऊट वाटलं असेल आपण काय विचार केला, काय सांगितलं, काही ना काही थोडंफार तुम्हाला समजलं. त्याला आता इम्प्रूव्हमेंट करायची आपल्याला. ठीक आहे, त्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि नेक्स्ट टाइम बोलायचं आहे पुन्हा 1 मिनिट स्पीक. ठीक आहे, हेच ॲक्टिव्हिटी आपल्याला 1000 लोकांमध्ये बोलायला भाग पाडते. ठीक आहे, ठीक आहे. तर आज महत्त्वाचा टॉपिक म्हणजे असं आहे की जसं आपण भूगोल शिकणार आहोत. ठीक आहे, तो भूगोलमध्ये नेमके कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते महत्त्वाचं आहे. जर आपण जगाचा विचार केला, इथे सर्व जे विद्यार्थी आहे ते राज्यसेवेवाला फक्त तोच आहे. बाकी सर्व कंबाईन, तलाठी, UPSC वाली ती आहे. तर तिला जगाचा इम्पॉर्टंट आहे भूगोल. ठीक आहे, पण मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट आहे भारत आणि महाराष्ट्र. आणि आपण सध्या कुठे राहत आहे? आपण कोणत्या राज्यात राहत आहे सांगा? बिहारमध्ये नाही आहे आपण, UPत नाही आहे आपण महाराष्ट्रात राहतो. मग आपल्याला इम्पॉर्टंट आहे हा, आपल्याला हा इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला हा समजला तर हा पण समजेल. बाकीचे शिक्षक लोक पहिले तुम्हाला भारत शिकवतील, मग महाराष्ट्र शिकवते. पण आपण जिथं राहत आहे तिथून आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्र आपण आधी शिकू आणि मग भारत शिकू. 15 दिवसाचा टाइम आहे. हेच टॉपिक रिअल पेपरला येतात. हे जे तुम्हाला इथे टॉपिक दिसत आहे ते पूर्ण रिअल पेपरला येतात. याच्या व्यतिरिक्त पेपरमध्ये प्रश्नच येत नाही. मग तो पोलीस भरती असो, SSC असो, SSCला तर तेवढे महाराष्ट्रावर येत नाही. येते का? नाही, महाराष्ट्रावर नाही, पूर्ण भारतच राहते SSC मध्ये. ठीक आहे, पण पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, राज्यसेवा प्री, MPSC कंबाईन, ग्रुप B, ग्रुप C, क्लर्क, STI जे काय आहेत हे याच्यावरच असतं. कारण की MPSCला 10 क्वेश्चन येतात आणि हे टॉपिक किती झाले सांगा? 10. सेम टॉपिकवर सेम प्रश्न. हे टॉपिक याच्यासाठी काढले की तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की हेच टॉपिक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं टॉपिक वाचायचंच नाही आणि लक्षात पण ठेवायचं नाही. हे टॉपिक आपण एवढे डीपली करणार आहोत, एवढे इम्पॉर्टंट, सगळ्या टेक्निक्स वाईज, ट्रिक वाईज सगळं तुम्हाला इथे समजणार. ठीक आहे, तर हेच टॉपिक आपण फायनली करणार आहोत. आता प्रत्येक टॉपिक बद्दल आपण थोडं विचारात घेऊया की नेमकं ह्या टॉपिकमध्ये काय ते. ठीक आहे, तर आपण जे काही भूगोल शिकणार आहोत ते इम्पॉर्टंट पॉइंट शिकणार आहोत आणि पेपरच्या दृष्टिकोनातून शिकणार आहोत. म्हणजे जर तुम्हाला पेपरला हे 10 टॉपिक येते तर हे 10 टॉपिक तुमचे पाठ झाले पाहिजे. इन केस मृदा म्हणजे माती, लाल माती असते, जांभी माती असते, गाळाची माती असते, काळी माती असते. मग आपण विदर्भात राहतो तर कोणत्या मातीमध्ये पेरतो आपण? काळ्या मातीमध्ये. जर तुम्ही कोकणमध्ये जाल तर गाळाची मृदा राहते. गाळाच्या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण, ह्युमस म्हणजे एक प्रकारचं ते मिनरल्स टाईप असते. ह्युमसचं प्रमाण कमी राहते. ह्युमसचं प्रमाण जास्त राहते म्हणजे तिथं जे काही तुम्ही पेराल ते लवकर उगवेल. ह्युमसचं प्रमाण कमी राहते म्हणजे जिथं जे काही पेराल तिथं निघेलच नाही. मग कोकण भागामध्ये जसं की ह्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, हे दिसत आहे, ह्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो. तर जे माती आहे ते काळी नाही आहे, ते जांभी आहे. इथे जांभी का बरं आहे? कारण की तिथे खडक तसा आहे, त्या खडकाला नाव जांभा खडक आहे. आणि इथे माती आहे काळी, आपण इथेच राहतो एवढ्यात. काळी मातीमध्ये आपण पेरणी करतो, बरोबर.
आणि लाल माती खूप कमी असते. काळी मृदा महत्वाची आहे. खालीलपैकी महाराष्ट्रात काळी मृदा कुठे आढळतात असा प्रश्न येतो. मग कुठे आढळतात? आपल्या विदर्भ साईड, मराठवाडा आणि विदर्भ साईड. ठीक आहे, इकडे नाही, इकडे दुसरी माती आहे, इकडे काळी मृदा आहे. ठीक आहे, इकडे दुसरी मृदा आहे. ते आपण मृदेच्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत. आता त्याच्या अगोदर हे टेक्निक बघून घेऊ आपण. इथे टेक्निक बनवलेली आहे, त्या टेक्निकनुसारच तुम्हाला स्टडी करायची आहे. ठीक आहे, वाचा ते फर्स्ट. ठीक आहे, लक्ष द्या. हा आहे डेलचा कोन. हा डेलचा कोन मी आतापर्यंत कोणाकोणाला समजून सांगितलं. तुला माहित आहे डेलचा कोन? माहिती आहे कोणाला? हिमानी, मी शाळेमध्ये यायचो, मुलांना शिकवायचो, तिथे डेलचा कोन शिकवला होता. तू पण होती, तुझ्या लक्षात नसेल. ठीक आहे, या डेलच्या कोनानुसारच अभ्यास करायचा आहे. मी तुला सांगितलं होतं का वंशी का जेव्हा तू 10वीला होती तेव्हा? तर ही नवीन टेक्निक आहे. एक सायंटिस्ट होता डेल म्हणून, त्यांनी एक कोन ड्रॉ केला आणि त्या कोनानुसार आपल्याला अभ्यास करायचा. तुम्ही नवीन आहे म्हणून, जे ऑलरेडी परीक्षा देणारे आहे त्यांना सगळं माहिती आहे नेमकं कसं करायचं, काय करायचं, पण हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर पहिला जो पॉइंट आहे इथे काढून दाखवतो मी. ठीक आहे, हा डेलचा कोन आहे. या कोनानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इथे 5% आहे, इथे 25% आहे, इथे 50 आहे, इकडे 75 आहे आणि इकडे 90 95 आहे. आता हे काय आहे माहिती आहे का? हे तुमच्या लक्षात ठेवण्याचे पॉइंट आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही हे एकदा वाचलं, रीडिंग केलं आणि तुम्ही गेले घरी गेले आराम केला तर तुमच्या डोक्यात फक्त 5% लक्षात राहील. ते आजच्याच दिवस लक्षात राहील, उद्या राहणार नाही. ठीक आहे, पहिला पॉइंट रीडिंगचा आहे. दुसरा पॉइंट आहे एखादा टॉपिक हे तुम्ही वाचलं आणि विचार केला, वने आहे, जलसिंचन आहे, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, लोकसंख्या, तर तुमच्या लक्षात 25% राहील. पण तुम्ही 2 दिवसच लक्षात ठेवाल, तिसऱ्या दिवशी विसरून जाल. ठीक आहे, हे सायंटिस्टनी बनवलेला कोन आहे. त्यानंतर आहे रीडिंग, ॲनालिसिस अँड स्पीकिंग. म्हणजे तुम्ही रीडिंग केलं, विचार केला आणि मग बोलले, स्पीक केलं, तर मग किती लक्षात राहील? 50% लक्षात राहील. हे तुमचे 15 दिवस लक्षात राहते. त्याच्यावर तर 16व्या दिवसात हे विसरून जाल तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर चौथा पॉइंट, तुम्ही रीडिंग केलं, ॲनालिसिस केलं, स्पीकिंग आणि रायटिंग. तुम्ही काय केलं? वाचलं, विचार केला, बोलले आणि लिहिलं, तर तुमच्या लक्षात 75% राहील. म्हणजे 20 डेज, मिनिमम 20 to 25 डेज लक्षात राहील फक्त. पण आपला अभ्यास तर वर्षभराचा आहे ना, मग आपल्याला काय करावं लागेल? ही टेक्निक, रीडिंग, ॲनालिसिस, स्पीकिंग, रायटिंग आणि क्वेश्चन पेपर सॉल्विंग. याच्यामुळे तुम्ही 1 year लक्षात ठेवू शकता. जे वाचाल तुम्ही ते 1 वर्ष लक्षात ठेवू शकता, मिनिमम 1 वर्ष. मग त्यानंतर काय करू शकता? रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. ठीक आहे, तर यानुसार आपल्याला अभ्यास करायचा. सेम 10वी मध्ये होते. जेव्हा आपण 10वीत असतो, पॅसेज असतात, बोर्डचे पॅसेज वगैरे असतात किंवा धडे असतात, लेसन असतात. मग तुम्ही काय करता? मार वाचायला भिडले का पाठ करत फिरत फिरत पाठ करता, पण हे चुकीचं आहे. जर तुम्हाला लेसन पूर्ण समजला, तुम्ही प्रश्न उत्तर स्वतःच्या मनाने पण लिहू शकता. तिथं ते लोक असं म्हणत नाही की ॲज इट इज पुस्तकातून जसंच्या तसं लिही, असं 10वीचं म्हणणं आहे का? नाही. तुम्ही काय शिकले, तुम्ही कशा पद्धतीने लिहिलं, त्यानंतर तुमची अक्षरं काय आहे. ठीक आहे, पण 11वी 12वी मध्ये अक्षर डज नॉट मॅटर. फक्त लिहा, जेवढे जास्त लिहाल तेवढे मार्क. मग तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जाल, अक्षरही मॅटर नाही करत ना, लिहिणंही मॅटर नाही करत. तिथं पाहिजे पेजेस भरणं. फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये पेज भरायचं. आणि तुम्ही जेव्हा रिसर्च कराल, PhD कराल, तेव्हा तुम्हाला लिहा नाही लागत, तुम्हाला टाईप करावं लागते. बघा, वेगवेगळ्यानुसार वेगवेगळं करत आहे ना, वेगवेगळं फील्ड आहे. 10वीमध्ये अक्षर चांगले पाहिजे, सुंदर पाहिजे. तुम्ही चुकलं तरी तुम्हाला मार्क भेटते, अक्षर सुंदर पाहिजे. तुम्ही जेव्हा 12वीला जाल, 11वीला जाल, अक्षराचं काही घेणं देणं नाही, फक्त तुम्हाला पूर्ण प्रश्न लिहायचे आहे. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला जाल, सेकंड इयरला, थर्ड इयरला जाल, तेव्हा तुम्हाला अक्षराचं काही घेणं देणं नाही. किती लिहिता त्याले, किती क्वेश्चन लिहिता त्याला घेणं देणं नाही. तुम्हाला पूर्ण प्रश्न लिहायचे आहे आणि पूर्ण भर लिहायचे आहे. म्हणजे पूर्ण 20 पेजेसचं जे राहते ग्रॅज्युएशनला, माहित असेल तुला साक्षी, 20 पेजेसची अशी डायरी राहते. इकडून तिकडून असे 40 पेजेस राहते. ते 40ची 40 लिहावं लागते तर मार्क मिळते. तुम्ही काय लिहिता ते नाही, तुम्ही कसे लिहिता आणि किती पेजेस लिहिता. मग जेव्हा तुम्ही PhD करता, हायस्ट शिक्षण घेता, मग तुम्हाला लिहा नाही लागत, मग तुम्हाला टाईप करावं लागते, मग सबमिट करावं लागते. समजत आहे? अशा पद्धतीने आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? डेलचा कोन यूज करायचा आहे आणि ही टेक्निक यूज करायची. आणि ही टेक्निक
तुम्हीच यूज करा, आपल्या क्लासचे विद्यार्थी दुसऱ्यांना सांगू नका. कारण की तुम्ही सांगाल फक्त 5 मिनिटात, पण फायदा त्यांचा वर्षभराचा होईल. ही टेक्निक लक्षात ठेवा. आधी काय करायचं आहे, रीड करायचं, नंतर 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 क्वेश्चन आन्सर. हे महत्वाचा पॉइंट. तर हा जो क्वेश्चन सॉल्विंग आहे हा डेलनी नाही सांगितला, हा मी सांगत आहे. ठीक आहे. पण त्यांनी काय सांगितलं, ह्या 3 गोष्टी, ह्या 4 गोष्टी सांगितल्या. पण हे जर तुम्ही यूज नाही कराल क्वेश्चन आन्सर तर लक्षात राहणार नाही. आणि क्वेश्चन बनवता पण आले पाहिजेत. तसं काल सरांनी सांगितलं ना, क्वेश्चन पेपर जमले पाहिजे. समजलं एवढं? ठीक आहे. आज आपण थोडं इंट्रोडक्शन घेऊ की ह्या टॉपिकमध्ये नेमके कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आणि काय काय महत्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा, आपला भारत देश आहे, किती मोठा आहे, क्षेत्रफळ किती असेल भारताचा विचार करा. जर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 आहे तर मग भारताचं किती असेल. जनरली आपण गावापासून विचार करू. एखाद्या गावाचं नाव सांगा. वाघोडा गाव, मयुरीचं गाव, बरोबर. वाघोडा गाव किती मोठं आहे, खूप मोठं आहे, छोटं आहे, इनकेस छोटं. अंबाडा आहे छोटं. इनकेस काटोलचा विचार करा. काटोल गाव मोठंच आहे, पेठबुधवार आहे इकडे, गडपुरा आहे, खूप मोठा आहे ना. मग जिल्हा किती मोठा असेल विचार करा. तुम्हाला आज विचारच करायचा. खूप मोठा असेल. मग महाराष्ट्र किती मोठा असेल, खूप मोठा. मग भारत किती मोठा असेल, खूप मोठा असेल. मग जग किती मोठं असेल, 195 देश आहे. मग पृथ्वी किती मोठी असेल विचार करायचा. ठीक आहे. मी तुम्हाला विचार करण्याला भाग पाडत आहे. आता तुम्हाला शेत खरेदी करायचंय. तुम्ही पाणी जेव्हा खरेदी करता तर ते फ्रीमध्ये भेटून जाते. कारण काय असेल, काय वाटते तुम्हाला, सांग वैष्णवी. पाणी का स्वस्त भेटते आणि जमीन का महाग भेटते, सांग शिवा. पृथ्वीवर पाणी जास्त आहे आणि जमीन कमी आहे. ठीक आहे. मग पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे, 71% आणि जमीन आहे 29%. हे 29 नाही, म्हणूनच आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा 5-5 फुटाच्या जागेसाठी झगडा होतो. समजत आहे मी कशा पद्धतीने नेते तुम्हाला. आता पाण्यासोबत काही टेन्शन नाही, पाणी फ्री भेटते, काही टेन्शन नाही. फक्त जे कंपनीज आहेत ते आपल्याला बॉटलमध्ये देतात, ते बिझनेस करतात. पण जनरली पाणी फ्री भेटते. पण जर तुम्ही गेले एखाद्या गावात, हे जमीन देऊन दे बरं मला, देईल का, तो आधी तुम्हाला जोडेल कन्फर्टेल, त्यानंतर मग बनेल की तुम्ही तुमच्याकडे पैसा घेते. ठीक आहे. म्हणजे जमीन कमी आहे म्हणून जमिनीला भाव जास्त आहे, पाणी जास्त आहे म्हणून त्याला भाव कमी आहे. तुमचा पण स्वभाव या जमिनीसारखी असायला पाहिजे, पाण्यासारखा नाही. तर कोणी पण हात धुवून घेईल असं नाही राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर हे जनरल पॉइंट होते, हे महत्वाचे आहे. आता आपण थोडं चर्चा करू ह्या टॉपिकवर का याच्यामध्ये काय काय येते. ठीक आहे. सर्वप्रथम तर याच्यामध्ये घटक राज्य येते. भारतामध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, त्याला युनियन टेरिटरीज म्हणतात. हे बघा इथे आहे. सर्वात पहिले आपल्याला हे वाचायचं आहे की भारतामध्ये एकूण किती राज्य आहे, किती केंद्रशासित प्रदेश आहे, त्याची नावं किती आहे, काय काय नाव आहे. जसं लक्षद्वीप आहे, लडाख आहे, जम्मू काश्मीर आहे, चंदीगड आहे, पुडुचेरी आहे. ठीक आहे. तर हे युनियन टेरिटरीज आहे. पण महाराष्ट्र आहे, बिहार आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, ते काय आहे, राज्य. ठीक आहे. तर याचा अभ्यास आपल्याला भारतात करायचा आहे. आता याचा अभ्यास करत असताना जे राज्य आहे त्याचे तुम्हाला राजधानी पण माहित पाहिजे. SSC ला प्रश्न आहे, रेल्वेला प्रश्न आहे की बिहारची राजधानी काय, राजस्थानची राजधानी काय, जयपूर. ठीक आहे. तर समजत आहे, हे राज्य आणि राजधानी हे पण महत्वाचे आहे, ते पण आपण करू. राजधानी म्हणजे याला काय म्हणतात, कॅपिटल. महाराष्ट्राचं कॅपिटल काय आहे, शिवा तुम्ही थांबा, सांगा. महाराष्ट्राची राजधानी काय, मुंबई. ठीक आहे. मग भारताची राजधानी काय, भारताची उपराजधानी काय, लक्षात द्या. ठीक आहे. इथे लिहून देतो. हा भारत आहे. भारताची कॅपिटल म्हणजे राजधानी होते ते आहे दिल्ली. आणि लिहायचं नाही आहे, उपराजधानी ती आहे मुंबई.
ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. भारताची राजधानी मयुरी, दिल्ली. दिल्लीला गेलती, हा, दिल्ली भारताची राजधानी आहे आणि उपराजधानी आहे मुंबई. सेम महाराष्ट्रात जर तुम्ही आले तर राजधानी आहे, काय आहे महाराष्ट्राची? मुंबई. आणि उपराजधानी, यस, उपराजधानी आहे नागपूर. हे तुम्हाला माहित पाहिजे. याच्यावर जनरली पोस्ट ऑफिसला प्रश्न येतो की भारताची उपराजधानी काय? मुंबई. ठीक आहे. आणखी ह्या मुंबईवर कसा प्रश्न बनतो, पोलीस भरतीला आला होता, की आरबीआयची मुख्यालय कुठे आहे? आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही मध्यवर्ती बँक आहे, भारतातली सर्वात मोठी बँक आहे. तिचे मुख्यालय विचारते, मग तिचे मुख्यालय मुंबईला आहे. आपण जनरली आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे, चर्चा करत करत आपल्याला शिकायचं आहे सर्व. जस्ट तुम्हाला हे असं आहे ते तसं आहे हे नाही, तुमच्या लक्षातच गेलं पाहिजे. ठीक आहे. भारताची राजधानी दिल्ली, उपराजधानी महाराष्ट्राची उपराजधानी, यस यस, राजधानी, यस. आणि आरबीआयचे मुख्यालय मुंबई. ठीक आहे. आरबीआय काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याला काय म्हणते? बँकाची बँक, मध्यवर्ती बँक पण म्हणतात, मध्यवर्ती बँक. आणि याची स्थापना 1934च्या कायद्यानुसार झाली होती आणि 1935ला कार्यरत झाली होती. लक्षात ठेवा. आरबीआयची स्थापना कधी झाली? मराठीत सांगा. लागू कधी झाली? मुख्यालय कुठे आहे? बँक, बँकाची बँक आरबीआय, बँकाची बँक मध्यवर्ती बँक. ठीक आहे, समजलं? हा. महाराष्ट्राची राजधानी, फास्ट सांगा. उपराजधानी, उपराजधानी भारताची, चुकले का नाही? असं चुकायचं नाही आपल्याला. तर हा जो प्रशासकीय आणि राजकीय विभाग आहे, प्रशासकीय आणि राजकीय विभाग हा भारताचा आपल्याला काय करायचा, लक्षात घ्यायचा आहे. ते आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण कुठे राहतो? महाराष्ट्रात, म्हणून आपण महाराष्ट्रापासून सुरू करू, पण हे तुम्हाला समजून सांगतो. त्यानंतर आपली पृथ्वी आहे. पृथ्वी कशी आहे, कोणत्या आकाराची आहे? हा, कोणाला वाटते? हात वरती करा. अंडाकृती कोणाला वाटते? यश, अंडाकृतीच आहे. जॉइड आकार म्हणतात त्याला, जॉइड असा, जॉइड आकार असतात, गोल नाही आहे. याच्यावर झगडे झाले होते सायंटिस्ट लोकांचे, पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे. काही म्हणत होते पृथ्वी फिरत नाही, सूर्य फिरते, काही सायंटिस्ट आधी. पण पृथ्वी फिरते कोणाभोवती? सूर्य कोणाभोवती फिरतो? स्वतःभोवती. ते दिसत नाही आपल्याला. चंद्र कोणाभोवती फिरतो? स्वतःभोवती पण फिरतो आणि पृथ्वी भोवती पण फिरतो. ठीक आहे. आणि आपण कोणाभोवती फिरतो? आपण पुस्तकाभोवती फिरतो. मग पृथ्वी कोणत्या आकाराची आहे सांगा? हा, जॉइड, जॉइड आकार, जॉइड म्हणतात त्याला, पण अंडाकृती. भारताचे स्थान आणि विस्तार. ह्या पृथ्वीमध्ये भारत कुठे आहे अशावर प्रश्न येतो. इथे बघा 4 दिशा आहे. ही कोणती दिशा? हे हे ठीक आहे. तर भारत आहे ना, इथे आहे नॉर्थ ईस्टला, म्हणजे उत्तर पूर्व भागामध्ये कुठे आहे? भारत आहे, इथे आहे भारत. ठीक आहे. पृथ्वी आहे, पृथ्वीच्या ह्या साईडला भारत आहे. आणि एकूण जर आपण पाहिलं, जग तर खूप मोठं आहे. 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे. पण रिअल अभ्यास जेव्हा राज्यसेवामध्ये जाता तर 70.something पाणी आहे. ठीक आहे. आणि 29.something जमीन आहे. असा प्रश्न पण आला आहे, म्हणजे एकदम डीप. ठीक आहे. पण जनरली 71 आणि 29 लक्षात ठेवा, त्यावरच प्रश्न आपला बनतो. तर पृथ्वी आहे इथे. आपण काय करत आहे आज? जनरली जात आहे. डीप जात आहे का? डीप आपण जाऊ प्रॉपर. ठीक आहे. पण हे तुम्हाला माहित असायला पाहिजे जनरली की स्थान, विस्तार, आकारमध्ये काय येते. आकारमध्ये येते भारताचा आकार कसा आहे. जसं त्रिकोणाकृती भारत आहे, हा त्रिकोणाकृती म्हणतात त्याला, हा भारत आहे. तसा भारताचा आकार कसा आहे त्याचा अभ्यास. विस्तार म्हणजे पृथ्वीमध्ये ज्या काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत त्याला म्हणतात रेखावृत्त आणि अक्षवृत्त. ठीक आहे. रेखावृत्त, अक्षवृत्त, त्याला लॉंगिट्यूड, आणखी काय म्हणतात?
लक्षात ठेवा मराठीतच. हा यस, रेखावृत्त उभी असतात, अक्षवृत्त आडवी असतात. तर याचा जो पॉइंट आहे, जसं की कोणत्या अक्षवृत्तापासून कोणत्या अक्षवृत्तापर्यंत भारत आहे, कोणत्या रेखावृत्तापासून तो कोणत्या रेखावृत्तापर्यंत भारत आहे, म्हणजे अशा पद्धतीचं हा भारत आहे. गोल काढला भारत आहे, इथून इथपर्यंत हे रेखावृत्त आहे. याचे किती मिनिट आहे, काय आहे, ठीक आहे, आणि इथून आणि इथपर्यंत किती आहे. म्हणजे जनरली आपण बोलत आहे, प्रॉपर आपण शिकू की किती आहे, का आहे, का नाही, ठीक आहे. तर हे विस्तारामध्ये येतात. जसं की महाराष्ट्राचा विस्तार असा जर बघितला तर 800 किलोमीटर आहे आणि असा जर बघितला तर 720 किलोमीटर आहे. सेम भारताचं पण आहे, ठीक आहे, सेम भारताचं पण आहे. त्यानंतर भारताचे प्राकृतिक विभाग. प्राकृतिक विभाग म्हणजे जे जनरली नैसर्गिकरित्या म्हणजे काय झाले, स्थापन झाले, उत्पन्न झाले, जसं की हिमालय आहे, हिमालय प्राकृतिक विभाग आहे. समजत आहे. तर या पद्धतीचा आपण अभ्यास या प्राकृतिक विभागामध्ये करणार आहे. जनरली जे निसर्गाने तयार केलेलं आहे, जसं की ज्वालामुखीमुळे महाराष्ट्राची स्थापना झाली. ज्वालामुखीचा 29 वेळा उद्रेक झाला, मग ज्वालामुखी असा महाराष्ट्रावर पठार म्हणून पसरलेला आहे बेसाल खडकाच्या माध्यमातून, म्हणजे बेसाल खडक पसरलेला आहे, त्याच्यानुसार मग इथे तयार झाला आपला महाराष्ट्र, ठीक आहे. तर आपण जनरली चर्चा करतो. भारताचे बेटे, अंदमान निकोबार बेट आहे, लक्षद्वीप बेट आहे, कोणत्या भागाले आहे, लक्षद्वीपची राजधानी काय आहे, अंदमानची राजधानी काय आहे, ते आपल्याला वाचावं लागेल, ठीक आहे. लक्षद्वीप, अंदमान आहे, निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, हे काय आहे, बेट आहे, ठीक आहे, बेट आहे. आणि युनियन टेरिटरीज पण आहे, केंद्रशासित प्रदेश पण यालाच म्हणतात. लक्षद्वीप, लडाख, जम्मू काश्मीर आधी राज्य होतं, आता केंद्रशासित प्रदेश आहे, ठीक आहे. जम्मू काश्मीर माहिती आहे, जम्मू काश्मीर कुठे आहे, भारताच्या वरत, हा वायव्य दिशेला वरती आहे, ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे ना अंदमान आणि लक्षद्वीप, याच्यावर एमपीएससी ला प्रश्न आला, अंदमानची राजधानी काय आहे, अंदमानची भाषा काय आहे, तिथं कशी लोक आहे. समजत आहे. म्हणजे भारत तर आपल्याला करायचंच आहे, आणि अंदमान आणि निकोबार जी बेटे आहे, म्हणजे या बेटावर पण प्रश्न आलेला आहे, म्हणून आपण हा टॉपिक घेतला, भारतीय बेटे. प्रश्न आला नसता तर आपण घेतला असता का, प्रश्न आलेले आहे याच्यावर. त्यानंतर हवामान, पर्जन्य वारे, कोणते कोणते वारे असतात, उष्ण वारे, थंडे वारे, काय म्हणतात, जॅक वारे, रॉकेट वारे म्हणतात. तर ह्या वाऱ्यांचा पण प्रकार आहे. पर्जन्य म्हणजे कसा पाऊस पडतो, कुठे जास्त पाऊस पडतो. जसं भारतामध्ये सर्वाधिक पाऊस मौनसिंग राम जे मेघालयला आहे, ठीक आहे. भारताचा नकाशा हा आहे, हे बघा, इथे आहे मेघालय एवढ्यात, आणि इथे सर्वाधिक पाऊस पडतो पूर्ण भारतामध्ये, सर्वाधिक पाऊस. तर महाराष्ट्रात जर गेले तर हा इथे पडतो, सिंधुदुर्गमध्ये अंबोली, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो असा प्रश्न येतो, काय उत्तर राहील, अंबोली. अंबोली हा तालुका आहे, ठीक आहे. आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस कुठे पडतो, मेघालयमध्ये कुठे, मौनसिंग राम, ठीक आहे. तर या 2 पॉइंटवर पण प्रश्न आहेत, म्हणून आपण पर्जन्य घेतलेला आहे. मग पाऊस कसा पडतो, कशा पद्धतीने ढग बनतात, मग ते वरती जातात, मग थंड होतात, मग थेंब थेंब पाऊस पडतो, ठीक आहे ना. आपण त्या दिवशी पाऊस पडला होता ना हाताने, ठीक आहे, तसा हा पाऊस पडतो. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे हवामान मध्ये. मग हवामानची विभाग आहे, जसं की महाराष्ट्राचे विभाग आहे की कोणत्या भागाला कोणत्या पद्धतीचा पाऊस पडतो, म्हणजे किती सेंटीग्रेड पाऊस पडतो, किती सेल्सिअस पाऊस पडतो, त्याला नाव आहे, ठीक आहे. जसं डॉक्टर त्रिवार्तानुसार महाराष्ट्राचा 3 भागामध्ये हवामान आहे. म्हणजे कोकण भागात जाण तर सर्वाधिक पाऊस, महाराष्ट्रात जाण म्हणजे मराठवाड्यामध्ये जाण सर्वाधिक ऊन पाऊस कमी, आणि विदर्भात जाण तर पाऊस आहे जास्त नाही आहे. म्हणजे जेवढा इथे कोकण भागामध्ये सर्वाधिक पाऊस आहे तेवढा इथे नाही. इथे AM म्हणतात, याला BS म्हणतात, आणि याला AW म्हणतात. तर हे त्रिवार्तानुसार याचे वर्गीकरण केले आहे हवामानाचे. सेम भारतामध्ये पण हवामानाची विभाग आहे, ते आपण शिकू, ठीक आहे. मयुरी लक्षात येत आहे. हा, त्यानंतर मृदा म्हणजे माती. आपण कोणत्या मातीवर आहे सध्या, यस, काळ्या माती. मग मातीमध्ये मातीचे पण प्रकार आहे, गाळाची मृदा, जांभी मृदा, काळी मृदा, लाल मृदा, लाल व तपकिरी तांबडी मृदा असं म्हणतात, म्हणजे ते विदर्भात आहे. तांबडी, तपकिरी, लाल
ही एवढ्या भागात आहे. काळी मृदा इथे आहे. ठीक आहे, गाळाची मृदा इथे ह्या भागात आहे. आणि इकडे जर बघा, हे बघा ह्या भागात आहे ना, ह्या अरबी समुद्राच्या लगत ते गाळाची मृदा आहे. आणि ह्या भागात जाल तुम्ही तर इथे आहे जांभी मृदा. इथे फक्त फळं पिकतात, फळं, दुसरं काहीच नाही लागत इथे. ठीक आहे, तर त्याचे भाग मृदा, त्याचा पीएच किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे, जलसिंचन करण्यासाठी आपल्याला कोणती मृदेची आवश्यकता आहे, किंवा एखादं पीक लावायची आहे तर आपल्याला कोणती मृदा पाहिजे, कोणती माती पाहिजे. समजत आहे? फास्ट होत आहे. ओके, तर हे मृदामध्ये येते, सॉइल म्हणतात त्याला. ब्लॅक सॉइल, लॅटेराइट सॉइल. ठीक आहे, ह्या सॉइलमध्ये येतं. पण भारताच्या सॉइलवर प्रश्नच नाही, कमी आहे. आहे काय तिला? 1-2 आहे. महाराष्ट्राच्या सॉइलवर जास्त आहे. इथे आहे का मृदा? मृदा. सर्वाधिक प्रश्न महाराष्ट्रावर आहे जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट नुसार गेले तर. ठीक आहे, त्यानंतर आहे खनिज संपत्ती. खनिज माहिती आहे तुम्हाला? खनिजला इंग्लिशमध्ये काय म्हणते? आजचा टास्क, खनिज म्हणजे काय लिहून आणायचं. ठीक आहे, तर खनिज संपत्तीवर पण प्रश्न येतो. आता कोणते कोणते खनिज आहे, जसं की कोळसा माहित आहे? कोळसा खनिज आहे. ठीक आहे, कोळसा काय आहे? खनिज आहे. त्यानंतर मॅग्नीज माहित आहे? मॅग्नीज खनिज आहे. ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम पासून काय काय बनतो? बसचे टपर ॲल्युमिनियम, विमानाचे पार्ट ॲल्युमिनियम पासून बनतो. तर ॲल्युमिनियम हा काय आहे? हा आहे खनिज. आणि खनिज ॲल्युमिनियम आहेत. मग ॲल्युमिनियमचे प्रमाण भारतात किती टक्के आहे यावर प्रश्न येतो. मग ॲल्युमिनियम कुठे कुठे आढळतो, म्हणजे ॲल्युमिनियम हा जो खनिज आहे तो भारतामध्ये कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या राज्यात आढळतो, तर त्याच्यावर प्रश्न येतो. ठीक आहे, खालीलपैकी मॅग्नीज सर्वाधिक महाराष्ट्रात कुठे आढळतो? खालीलपैकी मॅग्नीज सर्वाधिक महाराष्ट्रात किती टक्के आहे? तर 40% आहे. ते पण आपण सर्व वाचणार आहोत. पण मी हे म्हणत आहे की हे टॉपिक महत्वाचे आहे. क्लिअर, हे तुमचे पाठ पाहिजे. म्हणजे इन केस कोणी पण विचारलं मातीबद्दल सांगा बरं, तुम्ही सांगू शकले पाहिजे. खनिज संपत्तीबद्दल सांगा बरं, तुम्ही सांगू शकले पाहिजे. त्यासाठी हे टॉपिक आपण घेतलं. खनिज संपत्तीमध्ये मॅग्नीज येते, लोह खनिज येते, जे काही लोखंड वगैरे बनतो, आयरन. ठीक आहे, आयरन येते. त्यानंतर ॲल्युमिनियम येते. त्यानंतर कोळसा येते. सर्वाधिक कोळसा महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये आहे. दुसरा नंबर अकोल्यात आहे. तिसरा नंबर नागपुरात आहे. तर त्याचा क्रम विचारतो MPSCला. खालीलपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक लोह खनिज किंवा सर्वाधिक ॲल्युमिनियम कुठे कुठे आढळतात? तर मग तुम्हाला मॅप माहीत पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपण जाणार आहोत. त्यानंतर ऊर्जा संसाधने, पॉवर प्लांट माहित आहे, जिथून वीज तयार होते, बरोबर? तर ह्या सर्वांचा अभ्यास याच्यामध्ये येतो. ऊर्जा कशी, सोलार ऊर्जा संसाधनच आहे. जलसिंचन केंद्र ऊर्जा संसाधनच आहे. तुम्हाला माहित आहे, जसं की हे पाणी आहे, हा समुद्र आहे, इथे असा टर्बाईन लागलेला असतात. इथे कंपनी आहे अशी, यस, टर्बाईन लागलेला असतात. आणि याला असे खाचे असतात. जसं जसं पाणी याच्यावरून पडते, ठीक आहे, आणि हे गोल गोल घुमते, तर याच्यापासून इलेक्ट्रिक तयार होते आणि ते स्टोअर होते एका याच्यात. ते ऊर्जा संसाधनाचा प्रकार आहे हा. जलसिंचनापासून वीज तयार करणे. समजत आहे? तर हे अशा पद्धतीने पण वीज तयार होते. सूर्याचा प्रकाश घेतल्यावर पण वीज तयार होते. आणि जे बॉयलर वगैरे असतात, मोठ्या मोठ्या कोराडी पॉवर प्लांट माहिती आहे, धुवा निघत राहते, तिथे पण वीज तयार होते. तर हे ऊर्जा संसाधनाचा प्रकार एक आहे. समजलं? त्यानंतर आहे नदी प्रणाली. भारतातून कोणत्या कोणत्या नदी वाहतात, त्या कुठून कुठून जातात, त्याला वेगवेगळ्या नद्या कोणत्या जोडलेल्या आहेत, त्याचं क्षेत्रफळ काय आहे, समजत आहे? त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत, त्याच्यावर राज्यसेवेला प्रश्न आहे. खालीलपैकी गंगा नदीची उपनदी कोणती? रेल्वेला प्रश्न आहे, खालीलपैकी गंगा नदीची उपनदी कोणती नाही? मग तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या आहे. समजत आहे? त्यानंतर वाहतूक आणि पर्यटन. पर्यटन स्थळ कोणते कोणते आहे भारतामध्ये? वाहतूक कोणत्या प्रकारची आहे? जसं रेल्वे आहे, तसं महाराष्ट्रामध्ये रेल्वेची वाहतूकला रो वाहतूक म्हणतात. कोकण विभागात, कारण की सर्वात जास्त तिथं पाणी आहे, समुद्र आहे कोकण साईडला, आणि त्याच्यावरून असा रूळ गेलेला आहे. माहिती आहे तुम्हाला? खाली पाणी आणि वरतून रूळ. ते रो वाहतूकचं एक साधन आहे. रो वाहतूक म्हणतात त्याला. विमानाची वाहतूकच आहे, जहाज वाहतूकच आहे. ठीक आहे, तर याचा सर्वांचा अभ्यास वाहतूक आणि पर्यटनमध्ये येतात. पर्यटन स्थळ आहे,
ठीक आहे, स्थळे वगैरे जे काही पर्यटनचे भाग आहे ते याच्यात येतं. आणि वाहतूकमध्ये प्रवासाच्या साधनाचा पूर्ण अभ्यास. त्यानंतर आहे लोकसंख्या. ह्या सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2011 नुसार भारताची लोकसंख्या किती आहे, 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, 2011 नुसार महाराष्ट्राची घनता किती आहे, लोकसंख्या किती आहे, एका वर्षामध्ये एका पुरुषामागे किती मुलींचा जन्म होतो किंवा एका दिवसामध्ये. ठीक आहे, तर हे सगळं लोकसंख्या देतात. मग बाळ किती जन्मतात, मृत्यू किती पावतात, त्याचा दर किती आहे, काय आहे, हे सर्व लोकसंख्यामध्ये येतात. समजलं? हे लिहिलं तुम्ही? लिहून टाका. लिहायचं आहे, फोटो काढून नाही होता. कुठे आहे? काय म्हणताय? आताच नका लिहू, फोटो आहे ना, भेटून जाईल. यश, फोटो काढले तू? त्याची फोटो काढली होती सकाळीच आल्याबरोबर. ठीक आहे, ग्रुपवर शेअर करून देशील. ह्या टेक्निकनेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, उद्याला मी तुमची रिव्हिजन घेईल की भारताचे कोणते कोणते टॉपिक आहे, प्रत्येकाला माईक देणार आणि तुम्हाला सांगायचं आहे. कारण की जर हे टॉपिक माहीतच नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठे पण जाल, ह्या टॉपिकच्या विरुद्ध अभ्यास कराल. हे टॉपिकच माहीत पाहिजे. ठीक आहे, लिहिले? काय करायचं मग आपल्याला? रीडिंग करायची आधी, मग हिमानी, नंतर 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 यस, करेक्ट. त्यानंतर महाराष्ट्र. सेम मी भारताबद्दल सांगितलं, सेम महाराष्ट्राबद्दल. आता इथे किती प्रश्न बनतात? महाराष्ट्र स्थान विस्तारवर 5 प्रश्न बनतात. सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कोणतीही एक्झाम द्या याच्यावर प्रश्न येतो, कोणतीही एक्झाम द्या याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. कोकण हा भाग आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही प्राकृतिक नुसार म्हणजे जे काही नॅचरली बनलेले आहे महाराष्ट्राचे भाग, त्याचा पूर्ण अभ्यास. मग खडक असो, कोणते कोणते खडक आहे, रूपांतरित खडक आहे, बेसाळ खडक आहे. बेसाळला काय म्हणतात माहिती आहे कोणाला? बेसाळ खडकाला जलजन्य खडक पण म्हणतात. म्हणजे ते ज्वालामुखीपासून तयार झालेला खडक. आणि सर्वाधिक तुम्ही बघा महाराष्ट्रात, तुम्ही जाल ना इथे जालना, औरंगाबाद, इथे ना सर्वात जास्त विहिरी आहे, विहिरी. कारण की इथे पाणी कमी पडतात आणि विहिरी सर्वाधिक आहे. इथे तलाव पण आहे, सर्वाधिक भंडारा साईडनं तलाव आहे, पण इथे विहिरी आहे. तुम्ही प्रत्येकाच्या शेतात जा, तिथे विहिरीच भेटेल तुम्हाला. पण काही काही विहिरीला पाणी लागत नाही, कारण की तो जो खडक लागतो त्याला म्हणतात बेसाळ खडक. ठीक आहे, बेसाळ खडक असा आहे की एकदा खडक लागला तर पाणीच नाही लागत, कारण की तो कशापासून बनलेला आहे खडक? ज्वालामुखीमुळे. आणि तो किती बी फोडेल तरी पण पाणी येत नाही, कमी प्रमाणात पाणी आहे, पण सर्वात जास्त तिथं विहिरी आहे. ठीक आहे, तर प्राकृतिक भूगोलामध्ये कोणते कोणते खडक आहे, कोणते कोणते भाग आहे जे जनरली तयार झालेले आहेत, त्या सर्वांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये येतो. क्लिअर झाला मयुरी? हिमानी की डोक्यातून वर चाललाय? येस. त्यानंतर नदी प्रणाली.
ह्या सर्वात महत्वाचा टॉपिक, याच्यावर प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीला. आला होता का सर? बाकीच्या जिल्ह्यात मी सर्व पेपर बघितले, याच्यावर प्रश्न आहे की गोदावरी नदीची लांबी किती महाराष्ट्रामध्ये? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? ऑडिओ लेक्चर मध्ये घेतलं होतं, सांगा. नाशिक मध्ये कुठे? यस, एक मिनिट इकडे. हॅलो, हा ठीक आहे. मी काय म्हटलं, माझ्या क्लासला 15 मिनिटं बाकी आहे, तर मी शैलेशला पाठवतो तुला घ्यायला. हो, थांब ना. ठीक आहे चालेल. हो चालेल चल. ठीक आहे, लिहिलं. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली. कोणती नदी कुठे उगम पावते, त्या नदीची लांबी किती, त्या नदीच्या उपनद्या कोणत्या, ते खोरं कुठून कुठून गेलेलं आहेत, आणि महाराष्ट्राला त्याच्यापासून काय फायदा, हे सर्व नदी प्रणालीमध्ये येतात. ठीक आहे. गोदावरी नदी आहे महाराष्ट्रात, कृष्णा नदी आहे, भीमा नदी आहे, नर्मदा नदी आहे. पूर्ण नर्मदा नदी नाही आहे, पण काही भाग नर्मदाचा महाराष्ट्रातून जातो. तापी नदी आहे. ठीक आहे. तर हे नदी प्रणालीमध्ये येतात. मग ह्या नदी, जेव्हा नदीचा वेगवेगळा असा संगम होतो, इथे संगम स्थळ बनतात, याचे नाव काय? याच्यावर पण प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यावर पण प्रश्न आहेत. त्यानंतर हा जो संगम स्थळ आहे, या संगम स्थळा, हे जे काही संगम स्थळ आहे, असे किती संगम स्थळ आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये? मग संगम स्थळ जिथे लागतो आणि त्या संगम स्थळापासून जी नदी तयार होते, त्या नदीचं नाव काय? एवढा डीप प्रश्न विचारते एमपीएससी ला. पोलीस भरतीला नाही, काय विचारते? गोदावरी नदीची लांबी किती? संपलं. वनरक्षक मध्ये गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? संपलं. तलाठीमध्ये गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या? आणि एमपीएससी मध्ये गोदावरी नदी आणि ज्या उपनद्या आहे त्याची संगम स्थळ कोणते, त्यांचे नाव काय? समजत आहे? तर हे गोष्ट जर तुम्हाला आधीच माहीत झाली तर तुम्ही तशा पद्धतीने अभ्यास करणार. तुम्हाला माहीतच नाही, 2 वर्षानंतर माहीत होत आहे की संगम स्थळ येतात, तुमचे वर्ष वाया जाईल, है ना. तर हे नदी प्रणालीमध्ये सर्व गोष्टी येतात. ज्या काही महाराष्ट्रामध्ये नद्या असेल, ज्या काही नद्या असेल, त्या सर्वांचा अभ्यास ह्या नदी प्रणाली या टॉपिकमध्ये येतात. बरेचसे विद्यार्थी या टॉपिकमध्ये येत नाही त्यांना, तर हा टॉपिक आपल्याला चांगला करायचा आहे. कोणते कोणते संगम स्थळ आहे, कोणत्या कोणत्या नदी आहे, त्याच्या उपनद्या कोणत्या, त्याची लांबी किती, त्याची रुंदी किती, किती पसरलेला आहे, गोदावरी नदीचा भाग महाराष्ट्रात किती आहे, समजत आहे? 49% आहे गोदावरी नदीचा खोरं महाराष्ट्रात. ह्या 49 वर बी प्रश्न आहे की गोदावरी नदीचं खोरं महाराष्ट्रात किती टक्के आहे? 49% लक्षात ठेवा. जसं की महाराष्ट्राने भारताचा 9.36% भाग व्यापलेला आहे. सेम भारताने देशाचा, तुम्ही सांगा. येस, 2.04. सेम गोदावरी नदीने महाराष्ट्रात किती टक्के भाग व्यापलेला आहे? गोदावरी नदीने म्हणतात म्हणजे नद्यांच्या खोऱ्याने, तर 49% भाग व्यापलेला आहे. क्लिअर झाला? त्यानंतर हवामान. सेम पर्जन्य, कुठे पाऊस पडतो, कुठे जास्त पडतो, कुठे कमी पडतो, कोणते कोणते वारे आहे, ते वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाते की पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते, या सर्वांचा अभ्यास याच्यामध्ये येतो हवामानमध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो विदर्भाचा साईड आहे, तिथे किती टक्के पाऊस पडतो, किती डिग्री सेल्सिअस पाऊस पडतो, त्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. समजत आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस तुम्हाला माहिती आहे अंबोलीमध्ये पडतो. मग सर्वात कमी पाऊस कुठे पडतो? तर सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड तालुका आहे. ठीक आहे, म्हसवड. सॉरी म्हसवड इंग्लिशमध्ये लिहितो. ठीक आहे, म्हसवड होते कन्फ्यूज कधी कधी. ठीक आहे, तर म्हसवड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक म्हसवड तालुका आहे, तिथे सर्वात कमी पाऊस पडतो. हा प्रश्न पण येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? अंबोली तालुक्यामध्ये कोणता जिल्हा आहे? म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली तालुका आहे, तिथे सर्वाधिक पाऊस पडतो. सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्राचा सर्वाधिक म्हणजे किती?
डिग्री सेल्सिअस पाऊस, सर्वाधिक पाऊस तिथे. मग जिथे मग तुमची जर ड्युटी लागली तर तुम्ही तिथे जाल का? तिथे म्हणजे 3 महिने कंटिन्यू पाऊस असतो तिथे. पाऊस पाऊस पाऊस. तुम्हाला भाजी घालायला जायचं तरी रेनकोटच घालायचं आहे, तुम्हाला वॉकिंगला जायचं तरी रेनकोटच घालायचं आहे. समजत आहे? सर्वाधिक पाऊस पडतो तिथे. आणि सर्वात कमी पडतो साताऱ्यामध्ये, म्हसवड. ठीक आहे, म्हसवड तालुक्यामध्ये. आता साताऱ्यामध्ये जसं की हा जो अंबोली आहे, अंबोलीमध्ये किती टक्के पाऊस? 700 सेल्सिअस. त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 586 किंवा 600 हा साताऱ्यात पडतो पाऊस. साताऱ्यात पडतो एवढा पाऊस. पण साताऱ्यामध्ये एक तालुका आहे म्हसवड, तिथे सर्वाधिक कमी पडतो पाऊस. म्हणजे इथे साताऱ्याच्या 2 गोष्टी काय शिकल्या? साताऱ्यामध्ये सर्वाधिक पण पाऊस पडतो आणि साताऱ्यामध्ये सर्वात कमी पण पाऊस पडतो. समजलं एवढं? ठीक आहे. त्यानंतर आहे वने. वने, वनेमध्ये काय काय येते? सागाचं झाड माहिती आहे का? शिसमचं झाड, शिशमचं झाड पण असतात. ठीक आहे, सागाचं झाड, शिशमचं झाड आहे. तर हे जे झाडं आहे, सागवन, कडुलिंबाचं झाड आहे, सागवन आहे. सागवनापासून आपण काय काय बनवतो? फर्निचर बनवतो, बरोबर आहे. मग सागवन हे जे झाड आहे ते कोणत्या वनामध्ये येतात? समजत आहे? आता याच्यामध्ये बघा, खारफुटीचे वने, खारफुटीचे वने, उष्णकटिबंधीय, उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण, फक्त नावं लक्षात घ्या. त्यानंतर उपपोष्ण, उपपोष्ण असं समथिंग असे नाव असतात, ते आपण चर्चा करू. ठीक आहे, हे जे वने आहे हे वनेचे प्रकार आहे. क्लिअर झालं? मग ह्या वनामध्ये साग कोणत्या वनात येते? ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न येतात. मग हे वने आहे, हे वने पण आपल्याला वाचायचे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 6 वनांचे प्रकार आहेत. ते 6 वनांचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण कशात बघू? वनेमध्ये बघू, जेव्हा वनेचा टॉपिक सुरू होईल तेव्हा. ठीक आहे, समजत आहे? म्हणजे जे काही जंगल एरिया आहे त्याच्यामध्ये जे काही झाडं आहे ते झाडं कोणत्या कोणत्या वने मध्ये येतात? इथे बघा, इथे वेगळे वने आहे, इथे एवढ्यात वेगळे वने आहेत, इकडे वेगळे वने आहेत आणि इथे एवढ्यात वेगळे वने आहेत. ठीक आहे, समशीतोष्ण उष्णकटिबंधीय. किंवा काही वने असतात ते पूर्ण हिरवेच असतात, काही वने उन्हाळ्यामध्ये ते काय असतात, त्याचे पानं वगैरे असतात झाडाचे, सुकतात उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यात जास्त येतात. मग ह्या वनांचं नाव काय आहे? त्यावर पण प्रश्न येतो MPSCला. MPSCच्या दृष्टिकोनातून जाते आपण हे सगळं. जर तुम्ही हे छोटे छोटे पॉईंट घेतले ना, तर तुम्ही कोणतीही परीक्षामध्ये जर प्रश्न आला तुम्ही डायरेक्ट क्लिअर राहाल की नाही हा त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे खनिज संपत्ती. सेम मी सांगितलं होतं, ॲल्युमिनियम आहे, आणखी मॅग्नीज आहे, लोह खनिज आहे, दगडी कोळसा आहे. मग कोळशाचे कोणते कोणते प्रकार आहे? ठीक आहे, हे सर्व खनिज मध्ये येतात, खनिज संपत्तीमध्ये. समजत आहे? क्लिअर झालं? डोक्यात गेलं? ठीक आहे. जलसिंचन केंद्र मी तुम्हाला सांगितलं, इथे असा काय आहे, नदी आहे आणि इथं हे जलसिंचन केंद्र आहे. जलसिंचन केंद्र आहे इथे आणि त्याला टर्बाईन पण लागल्या जाते. आणि याचं काम कोणतं आहे? जे बाकीचे गाव आहे, असे गाव, याला पाणी पोहोचवणे. ठीक आहे, म्हणजे इथं सर्वात जास्त नदी आहे, ते इथे पाणी जमा होईल आणि इथून तो डॅम वगैरे सोडेल तर मग प्रत्येक गावामध्ये पाणी पोहोचेल. जलसिंचन केंद्र म्हणतात त्याला. तर महाराष्ट्रात एकूण 30 जलसिंचन केंद्र आहेत. त्या जलसिंचन केंद्रावर जोड्यालावर प्रश्न येते. जलसिंचन केंद्र आणि इथे गाव किंवा जिल्हा, जलसिंचन केंद्र जिल्हा, जलसिंचन केंद्र जिल्हा. मग याच्यावर अशा जोड्या लावा लागते आपल्याला, अशावर प्रश्न येतात. समजत आहे? यश. तर जलसिंचन केंद्रामध्ये अशावर प्रश्न येतात. अशावर येतात म्हणून तुमचे आन्सर बरोबर येतात. जर 1 लाइनर आला ना, की जसं की घोम हा जलसिंचन केंद्र कुठे आहे आणि ऑप्शन राहिले सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, तर तुम्ही गेले. इथे पाठच पाहिजे. पण जर जोडालावर आला, एक बरोबर आहे का? हां, इलिमिनेशन. दुसरं बरोबर आहे का? इलिमिनेशन. म्हणजे ऑप्शन नुसार तुम्ही जाता. ठीक आहे, जलसिंचन केंद्रावर प्रश्न येतो. ठीक आहे, समजलं? त्यानंतर आहे मृदा. ऑलरेडी माती सांगितली मी तुम्हाला, मातीवर अभ्यास करायचा आपल्याला. लोकसंख्या सेम, महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे, त्यानंतर मृत्यूदर किती आहे, जन्मदर किती आहे. ठीक आहे, 2011 नुसार बघा,
मी तुम्हाला सांगतो जनरली. ही जी लोकसंख्या आहे, ठीक आहे, एक मिनिट.